सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया सतर्क महाफास्ट न्यूज। राज्यातील प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये सुरू करणार अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले निर्देश। जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता घेण्यात आला निर्णय। राज्यात ऑगस्ट महिन्यात शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठीचे अभियान होणार सुरू। अधिकारी शाळांची गुणवत्ता तपासणार। 1 ते 31 ऑगस्ट पर्यंत अभियान राबवण्यात येणार। राज्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी गर्दी 1,91,000 पेक्षा जास्त अर्जांची निश्चिती। उपलब्ध जागांचं प्रमाण आणखी कमी होण्याची चिन्ह। गोंदिया पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींना केली अटक। 12 किलो गांजासह 2,69,000चा मुद्देमाल जप्त। दोघांना घेतलं ताब्यात। भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येणार नसेल तर त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध करू। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वाची, पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून मिळाली माहिती। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या सरबजोत सिंगचं इंडिया हाऊसमध्ये जंगी स्वागत। भारतीयांकडून उभं राहून दिली शुभेच्छा। पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाउंडेशनतर्फे इंडिया हाऊसची उभारणी। भारतीय खाद्य संस्कृती, वेशभूषा, संगीत, दागदागिने, कलाकृतींचं प्रदर्शन। राज ठाकरे माझ्यावरील हल्ल्याचे मास्टर माइंड, मला संपवण्याचे त्यांचे आदेश। अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप। IAS पूजा खेडकर दोषी, UPSCनं IAS पद काढून घेतलं। भविष्यात परीक्षा देण्यासही केली मनाई। कट्टर मोदी भक्त कंगना राणावतचा राहुल गांधींवर पहिला हल्ला, म्हणाली त्यांची ड्रग्ज टेस्ट। राहुल गांधी हे लोकशाहीचा अपमान करीत असल्याचा आरोप कंगना राणावतने केलेला आहे आणि त्याप्रमाणे अनेक मुद्द्यांवरून तिनं राहुल गांधींवर निशाणा साधला। परळी कागल ते आंबेगाव, शरद पवारांनी 20 जागा हेरल्या। दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार। विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून 20 युवकांना संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती। खूप संधी दिल्या, आता बस। राजू सॅमसनचा टीम इंडियातून पत्ता कट होणार। गौतम गंभीर घेणार मोठा निर्णय। 10 वर्षात 10 कोटींहून अधिक नोकऱ्या दिल्या, अर्थमंत्री सीतारामन यांचा दावा। विरोधकांच्या आरोपावर दिलं प्रत्युत्तर। छोट्या मोठ्या संघटनांना एकत्र करणार, विधानसभेला नवीन पर्याय देणार। राजू शेट्टींचा एल्गार। अनंत आणि राधिका कुटुंबासह पॅरिस ऑलिम्पिक गेम्स पाहण्यासाठी गेले, व्हिडिओ व्हायरल। नवविवाहित जोडपं पॅरिस ऑलिम्पिक गेम्स पाहण्याचा लुटत आहेत आनंद। पिंपरी चिंचवड येथे घरफोडीची घटना, चोरीच्या पैशातून मध्य प्रदेशातून खरेदी केले पिस्तूल। या प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांना करण्यात आली अटक। ठाण्यामध्ये मनोरंजन हिम उद्यानासाठी हालचाली झाल्या सुरू। ठाणे महापालिकेतर्फे याबाबतचा अर्ज शासनाला सादर। उद्यानाच्या उभारणीसाठी पालिकेतर्फे निविदाही काढण्यात आली। मराठवाड्यात पुढील 22 दिवस पावसाचा खंड, धरणं तहानलेली। राज्यात मध्य पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना मराठवाड्यात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा। लोकसभा पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकरांना मोठा धक्का। भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। ITR भरण्याची शेवटची संधी, ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै। या तारखेनंतर तुम्हाला ITR दाखल करता येणार नाही, त्यामुळे आता शेवटची संधी म्हणून ITR भरताना टॅक्स स्लॅब जाणून घेणं गरजेचं। गुगल पिक्सेल 9 ही मालिका भारतात धुमाकूळ घालणार का? 14 ऑगस्टला होणार लॉन्च। तंत्रज्ञान विश्वात नेहमीच काहीतरी नवीन घडत असतं, त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुगलच्या पिक्सेल मालिकेचं भारतात होणार आगमन। हमास संघटनेचे मुख्य नेते इस्माईल हानिये मारले गेलेत। हमासने दिलेल्या माहितीनुसार तेहरानमध्ये इस्माईल हानिये राहत असलेल्या घरावर इस्रायलनं हल्ला केला आणि या हल्ल्यात हानिये मारले गेले। सुरतमध्ये मतदानाआधीच भाजपचा खासदार बनलेल्या जागी पुन्हा निवडणूक होईल का? सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीचा मुद्दा गुजरात उच्च न्यायालयात पोहोचला। राज्यावर लाखो कोटींचं कर्ज आणि शिंदे सरकारचा जाहिरातींवर 270 कोटी खर्च। राज्य सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या नवनवीन योजना आणि दुसरीकडे या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणाची चर्चा। स्वप्नील कुसाळे फायनलमध्ये, कोल्हापूरच्या नेमबाजाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी। भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये घेतला प्रवेश। आजच्या सतर्क महाफास्ट न्यूज मध्ये इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।